रेवसा रोडवर अमरावतीकरांना एक ऐतिहासिक व धार्मिक क्षण अनुभवायला मिळणार आहे। शहरातील प्रतिष्ठित मालू कुटुंबियांच्या पुढाकाराने बाळकृष्ण धाम या स्वरूपात इस्कॉनचं भव्य मंदिर साकार होणार आहे। गुरुवार 8 मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याला अनेक दिग्गज नेते व इस्कॉनच्या साधू संतांची उपस्थिती राहणार आहे। सिटी न्यूजच्या टीमने या कार्यक्रमाच्या संपूर्ण तयारीचा घेतलेला आढावा बघूया। शहरातील नामवंत व्यावसायिक स्वर्गीय प्रवीण मालू आणि स्वर्गीय प्रणम मालू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मालू कुटुंबियांनी रेवसा मार्गावरील मॉल सिटीमध्ये इस्कॉन मंदिरासाठी तब्बल 1 लाख चौरस फूट जमीन दान केली आहे। येत्या 8 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता या जागेचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, आमदार संजय राठोड, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, डॉक्टर सुनील देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। या प्रसंगी स्वर्गीय प्रवीण मालू आणि स्वर्गीय प्रणम मालू यांच्या स्मृतीद्वारचेही भूमिपूजन होणार आहे। इस्कॉन संस्थेचे परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज व भक्तिपद्म सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे। या स्थळी भविष्यात फक्त मंदिरच नव्हे तर सत्संग भवन, संस्कार केंद्र, आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र, भक्त निवास, गोशाळा व भक्त प्रल्हाद स्कूल यांच्यासह एक अद्वितीय धार्मिक संकुल उभारले जाणार आहेत। स्वर्गीय प्रवीण मालू यांचे हे स्वप्न त्यांच्या कन्या प्रिया व पूर्वा मालू आणि भाचे वरुण व प्रज्वल मालू यांनी पुढे नेले असून त्यांनी या उपक्रमात आर्थिक व भौतिक दोन्ही स्वरूपात मोठे योगदान दिले आहेत। यावेळी श्री रुक्मिणी जन्मोत्सव आणि 25व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत। याकरिता 7 ते 8 हजार भाविक उपस्थित राहणार असून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहेत। नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये मी अनिता काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। प्रेक्षक हो, आज आपण आलेलो आहोत रेवसा या गावी। रेवसा या ठिकाणी 8 मे ला एक भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। इस्कॉन मंदिराला भूमिदान आणि भव्य भूमिपूजनाचा समारोह इथे होणार आहे। यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अमरावतीत येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे राज्यातील दुसरं आणि शहरातील पहिलं सगळ्यात मोठं इस्कॉन मंदिर इथे तयार होणार आहे आणि त्याचाच हा एकंदरीत समारोह आहे। स्वर्गीय प्रवीणजी मालू आपल्या अमरावतीतील अगदीच नामवंत नाव आहे। मालू हा परिवार उद्योजकांपैकी एक महत्त्वाचं आणि अतिशय मोठं नाव आहे। त्या स्वर्गीय प्रवीणजी मालू यांचं स्वप्न होतं इस्कॉन मंदिराला जागा देण्याचं, पण आकस्मिक त्यांच्या मृत्यूनंतर हे स्वप्न अपूर्ण राहिलं, पण त्यांच्या परिवाराने ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्या स्वप्नाची पूर्ती 8 मे ला इथे होणार आहे। 1 लाख स्क्वेअर फूट जागा इस्कॉन मंदिराला दान देण्यात येणार आहे। तो भव्य भूमिदान आणि भूमिपूजनाचा समारोह इथे रेवसाला आयोजित करण्यात आलेला आहे। तर इथे आपण आलेलो आहे एकंदरीत या आयोजनाची जी नियोजन आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आयोजन समितीचे काही लोक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी तर जो भूमिदान आणि भूमिपूजनाचा समारोह आहे त्यांच्याबद्दल तर सांगा एकंदरीत कसं हे आहे नियोजन असं आहे की भूमिदानाबद्दल कसं होतं की प्रवीणजी मालू यांचं एक स्वप्न होतं, जसं तुम्ही म्हटलं आहे की इस्कॉन मंदिरासाठी भूमिदान द्यायची। त्यावेळेस त्यांनी इस्कॉन मंदिर सोबत एक कमिटमेंट केलं होतं की या लेआउट मध्ये त्यांना 1 लाख फूट जागा मी करून भूमिदान त्यांना मंदिरासाठी देईन। पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की प्रवीणजी मालूचं निधन झालं। त्यानंतर थोडंसं म्हणजे आता त्यांनाही संशयवत असं वाटलं इस्कॉनवाल्याला की आता कसं होईल। पण नंतर जे वरुणने जे कष्ट केलं आणि वरुणने जे हिंमत दाखवली आणि वरुणने त्या मालू ग्रुपला तिथून इथपर्यंत आणलं आणि त्याच्यासोबत त्याला जे पाठिंबा दिला त्याचा मोठा भाऊ प्रज्वल मालू आणि आमच्यासोबत जो मित्र आहे, आमच्यासोबत जो पार्टनर आहे सूरज तळडा आणि आम्ही हे सर्व जे मालू ग्रुप सोबत जोडलेलो आहोत, या लोकांनी त्याच्यासोबत त्याला हिंमत दाखवली आणि ते वरुणच्या पूर्ण प्रयत्नामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि मालू ग्रुप तर्फे आज हा इतकं मोठा भूमिदान आम्ही करत आहे। आणि दुसरं असं आहे की महेश्वरी समाजामध्ये समजा महेश्वरी जे समाज आहे त्यांचं पहिलेपासूनच हे आहे की धर्म कार्यामध्ये पुढाकार घेतात। नेहमी कुठेही पहा तुम्ही तो धर्म कार्यामध्ये पुढाकार घेतात आणि आज महेश्वरी समाजासाठी आणि मालू ग्रुपच्या सर्व जे संबंधित जुळलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आणि अमरावती
हे खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे की इतकं मोठं कार्य इथे होऊन राहिलं. आणि माझी तुमच्या थ्रू त्या लोकांना एक विनंती आहे की ज्यांना समजा आमचे कार्यकर्ता आमचे सर्वजण आम्ही सर्व प्रयत्न करणार प्रत्येकापाशी आम्ही पोहोचलो पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली समजा कोणापाशी आम्ही गेलो नसेल तर मी विनंती करतो सगळ्यातर्फे की त्यांनी 8 तारखेला इथे यावं. धन्यवाद. भगवद्गीतेला म्हणणारे बरेच लोक आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवनातील बरेच तथ्य असे सांगितलेले आहे आणि त्या तथ्यांवर आधारित जीवन कसं जगायचं याचं एक उदाहरण त्या भगवद्गीतेमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि इस्कॉन मंदिर श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचं पवित्र आणि प्रसिद्ध मंदिर आहे आणि नक्कीच श्रीकृष्ण यांना मानणारे लोकही भरपूर आहेत. तर इस्कॉन मंदिर जे मी तुम्हाला म्हटलं की राज्यातील दुसरं सगळ्यात मोठं आणि शहरातील पहिलं मोठं मंदिर बनते आहे. तर इस्कॉन मंदिराबद्दल आपण माहिती घेऊया. तर एकंदरीत जे मंदिर इथे बनणार आहे काय काय त्याच्यामध्ये, जसं आम्ही ऐकलं आहे की याच्यामध्ये गौशाला राहणार आहे, बाल संस्कार केंद्र राहणार आहे, ग्रंथालय राहणार आहे, काय काय राहणार आहे? बाल संस्कार केंद्र, ग्रंथालय, गौशाला, गार्डन आणि पूर्ण भव्य असं आहे. इस्कॉन ग्रुप मुळातच विश्वात वावरणारा ग्रुप आहे. पुऱ्या विश्वात त्यांच्या संस्था आहे. आणि आज अमरावतीसाठी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की विश्वाच्या इस्कॉनच्या नकाशात अमरावतीचं नाव ठासल्या जाणार आहे. हे अमरावतीकरांसाठी फार गौरवाची गोष्ट आहे. आणि इस्कॉनचं आणि गीतेचं तर प्रश्न येत नाही. सगळा गीता हर सनातनीला गीता काय आहे माहिती आहे, आणि माहिती असायलाही पाहिजे. सनातनीसाठी आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आणि इस्कॉन मंदिराचं इतकं भव्य दिव्य आयोजन महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरचं जवळपास 100 करोड रुपयाचं प्रोजेक्ट आहे. 1 लाख फूट जागेत होणार आहे. पुढील 1-2 वर्षात इस्कॉन मंदिराचं पूर्णतः काम संपूर्णात येईल. त्यासाठी इस्कॉन ग्रुप सुद्धा पूर्ण ताकदीने लागलेला आहे. मालू ग्रुप सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सगळ्या जिथे जिथे आमचे जे मालू ग्रुपचे डायरेक्टर आहेत ते सगळे लोक त्यांच्या बिलकुल सदैव आणि पूर्ण ग्रुप. आणि मागील 8-10 दिवसापासून ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सगळेजण प्रयत्न करीत आहे. आणि मी मनापासून सांगू इच्छितो की मालू ग्रुपचं एका उद्योजकाचं स्वतःच्या विकासाबद्दल शहराच्या विकासाची हे ब्रीद वाक्य आमच्या प्रवीण भाऊंचं होतं की त्यांनी स्वतःच्या उद्योगाचा विकास आणि सोबत शहराचा विकास असे भरपूर कार्यक्रम शहरात राबवलेले आहेत. जशी पोद्दार शाळा असं एज्युकेशन मोठं हब मालू ग्रुपने अमरावती शहरात आणलेलं आहे. इरविन चौक ते गर्ल्स हायस्कूल कोर्टापर्यंतचं जे डिवायडेशन सौंदर्यीकरणाचं जे आहे तेही मालू ग्रुपने राबवलेलं आहे. म्हणजे एका इंडस्ट्रीवाल्यांनी यासोबत भरपूर लोकांना रोजगार मिळणार आहे. आत्मनिर्भर मोदीजींच्या ब्रीद वाक्याला अमरावतीचं इस्कॉन टेम्पल सार्थक ठरणार आहे. आणि भरपूर लोकांना रोजगार आणि एक अमरावतीसाठी एक सुवर्ण अक्षर असणारा दिवस म्हणजे 8 मे 2025 राहणार आहे. स्वतःच्या उद्योगासोबतच आपल्या शहराचाही विकास व्हायला हवा असा एकंदरीत विचारसरणी ठेवणारे हे उद्योजक मालू होते आणि यांच्याबद्दल आपल्याला थोडक्यात आता सांगितलेलं आहे. एकंदरीत या 8 तारखेला भव्य आयोजन जे मी तुम्हाला सांगितलं, इथे आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत आणि बरीच मोठी मोठी मंडळी येणार आहेत. ते येणाऱ्या पाहुण्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया की या 8 तारखेला कोण कोण पाहुणे येणार आहेत आणि कसं कसं नियोजन आहे. 8 तारखेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब येणार आहे, संजय सिरसाट साहेब येणार आहे, उदय सामंत साहेब येणार आहे, संजय राठोड साहेब येणार आहे आणि अमरावतीतले जे काही लोकल मिनिस्टर आणि नेता लोक आहेत ते येणार आहे. हे सगळे येणार आहे. इस्कॉनचे महाराज वगैरे कोण कोण येणार आहेत, म्हणजे आपल्या देशातीलच येणार आहेत की परदेशातील येणार? आणि त्याच्यानंतर आम्ही असं ऐकलंय की परदेशातील कीर्तन मंडळी सुद्धा येणार आहेत. हा, इस्कॉनचे लोकनाथ स्वामी महाराज हे येणार आहे. आणखी इस्कॉनचे म्हणजे कोण परदेशातून बरेच काही लोक येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही इस्कॉनची संस्था आहे आणि मोठे मोठे महाराज लोक इस्कॉनचे इथे येणार आहेत. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा अमरावतीमध्ये परदेशातील कीर्तन मंडळी येणार आहे. आपण कीर्तन खूप ऐकलं आणि बरेच प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार आपल्या भारतात आहेत. त्यानंतर पहिल्यांदा परदेशातील कीर्तन मंडळी इथे येणार आहे आणि परदेशातही तुम्ही बघितलं असेल की इस्कॉन मंदिराचा एक वेगळाच क्रेज त्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. श्रीकृष्णांचे भक्तही भरपूर आहेत आणि अशी एकंदरीत सुरेल कीर्तनाची त्या दिवशी मैफिल इथे जमणार आहे. 8 तारखेला ते कीर्तनकार इथे येणार आहेत. 8 तारखेचं जे नियोजन आहे तर त्या दिवशी जवळपास नक्कीच अमरावतीकर बऱ्याच संख्येने येतील. तर किती लोकांची इथे बसण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे? इथे कमीत कमी 8 ते 9 हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही अमरावतीमध्ये सर्व स्थळे म्हणजे सर्व ग्रुपने पत्रिका वाटलेल्या आहे आणि अमरावतीतले जे कृष्ण भक्त आहेत ते भरपूर आहे. राठीनगर झालं, गाडगेनगर झालं, हे सर्व लोक येणार आहे. त्याच्यामुळे 8 ते 9 हजार लोकांची आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे. 8 तारखेला या आयोजनासाठी खूप महत्वाचे पाहुणे इथे आमंत्रित करण्यात आले आहे. मंत्री संत्री, त्यानंतर इस्कॉनचे मोठे मोठे महाराज सुद्धा आणि परदेशातूनही बरीच मंडळी इथे येणार आहेत. एकंदरीत या कार्यक्रमासाठी कोण कोण पाहुणे येणार आहेत ते आपण जाणून घेऊया. सबसे पहले तो हमारे जवाई बापू आएंगे, कृष्ण भगवान, उनका ससुराल है अमरावती। उसके बाद माननीय उप मुख्यमंत्री साहब शिंदे साहब आ रहे, उसके बाद संजय शिरसाट साहब आ रहे, चंद्रशेखर बावनकुले साहब आ रहे, राठौड़ साहब आ रहे और उदय जी सावंत साहब आ रहे। उसके बाद कुछ इस्कॉन मंदिर की तरफ से जो लोकनाथ जी प्रभु आ रहे और भक्ति सौरभ प्रचारक स्वामी महाप्रज्ञ जी आ रहे और विदेश के भी मुझे प्रदेश के भी जो भी इस्कॉन से जुड़े हुए मेहमान लोग हैं वो सब लोग आ रहे हैं। और बाकी अमरावती की नगरी है, इंतजार है कि हमारे जवई कब आ रहे हैं आमदार लोग सब। अतिशय महत्वाचं हो, श्रीकृष्ण आपल्या अमरावतीचे जावई आहेत। आपल्या कौंडण्यपूरची रुक्मिणी माता त्यांच्याशी विवाह झाला होता आणि या निमित्ताने या नात्याने श्रीकृष्ण अमरावतीचे जावई लागतात आणि या भव्य आयोजनासाठी नक्कीच पहिलं निमंत्रण त्यांचंच आहे, कारण त्यांचं भव्य मंदिर इथे बनते आहे आणि या आयोजनासाठी परदेशातूनही बरीच मंडळी येणार आहे। महत्वाचं म्हणजे कीर्तन मंडळी येणार आहेत। पहिल्यांदा अमरावतीमध्ये परदेशातील कीर्तन मंडळी येणार आहे आणि भव्य असं आयोजन, त्यांच्या कीर्तनाची एक मैफिल इथे रंगणार आहे आणि सगळेच या कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी इथे येणार आहेत। आपण कोण पाहुणे येणार आहेत, काय आहे ते सगळं नियोजन जाणून घेतलं, पण महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हा प्रसंग इथे घडतो आहे ते स्वर्गीय प्रवीणजी मालू। तर स्वर्गीय प्रवीणजी बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। तुम्ही स्वर्गीय प्रवीणजी बद्दल माहिती सांगणार होते। प्रवीण ये शब्द जो है ये निपुण, कुशल, प्रतिभा ये शब्द लगते हैं, लेकिन जहां तक कि मैं प्रवीण भाऊ को जानता हूं तो उनके लिए ये शब्द है कि ज्ञान की उच्च डिग्री उन्होंने स्थापित की है। अमरावती में जो उन्होंने मार्गदर्शन दिए और अमरावती का जो विकास किया है वो इस तरीके से किया है कि हर छोटा आदमी धीरे धीरे बड़ा बनते चले गया। मालू परिवार में उनके लिए शब्दों में मूल्यांकन करना ये मैं उचित नहीं समझता, शब्द भी खत्म हो जाते। वहां तक के मालू परिवार हमेशा तैयार रहता है, हर काम में निपुण रहता है, हर काम में दान धर्मी उनकी योजनाएं रहती है। उसके बाद में जो वरुण जी मालू है और प्रज्वल जी मालू, इन्होंने जो कार्यरत संभाला, सूरज सेठ टल्ला इन्होंने जो कार्यरत संभाला और कार्यरत संभाल के जो प्रवीण भाऊ के जो 2 शब्द थे कि भाई ये इस्कॉन को मेरे लिए मंदिर एक करना है, उन्होंने बहुत अच्छे तरीके से उसको मार्गदर्शित करके और अब वो अंजाम दिया है। तो मैं धन्यवाद दूंगा आप सभी का कि जो भाई प्रवीण भाऊ के लिए आप सब लोग आए हैं। 50,000 स्क्वेअर फीट जागेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर इथे काय काय व्यवस्था 8 तारखेला करण्यात आलेली आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। आपल्यासोबत संजयजी उपाध्याय आहे। तर संजयजी सांगा की एकंदरीत इथे काय काय नियोजन कसं कसं करण्यात आलेलं आहे। सबसे पहले तो मैं कहूंगा सब लोग एक साथ हरे राम हरे कृष्णा बोलेंगे। हरे राम हरे कृष्णा, राम राम हरे हरे। तो मैडम आप चलते चलते मैं आपको थोड़ा समझा दूं। मैडम करीब करीब ये 25 एकड़ में ये फैला है पूरा और ये जो डोम बना है ये करीब करीब 40 से 45 हजार फुट में
ये डोम बना है, हमारा स्टेज है उस सर मैडम जो स्टेज बना है, ये स्टेज करीब करीब 10 से 15,000 फुट में बना है। और इस तरफ हमारी जो व्यवस्था की है वो एंट्री की है इस साइड से, और उस साइड में हमारा जो किया है खाने का नियोजन किया है। और थोड़ा चलते चलते मैं बता दूंगा, हमारे किचन जो है 2 किचन बने इस तरफ, एक इस्कॉन टेम्पल के लिए और सेकंड जो किचन बना है हमारा वो बना है हमारा आम भक्तों के लिए। तो इस्कॉन वाले जो है वो जैसे उस दिन एकादशी रहती है ना, तो उसके लिए ये फराल वगैरह का वितरण करेंगे, तो उसके लिए ये 2 किचन बनाए हैं। और एक जो मुख्यमंत्री साहब जो एकनाथ अपने शिंदे साहब है, उनकी व्यवस्था आने की वीआईपी व्यवस्था पीछे से ही की है। और करीब करीब जो महिलाएं लोग हैं, बच्चे लोग हैं, उनके लिए टॉयलेट व्यवस्था हमने उस साइड में की है। तो ऐसा करके जो, और करीब करीब पार्किंग भी हमने कम से कम 20 एकड़ में रखी है इसकी, 20 से 25 एकड़ की तकलीफ ना हो आने वाले के लिए। और हमने एंट्री की है रेवसा रोड से और एग्जिट की है ये रेवसा कटरा रोड जो राहड़गा रोड से निकलता है उससे की है। तो और मैडम कुछ जानकारी आपको लगती है तो और दे सकता हूँ मैं। एकंदरीत अतिशय शिस्तबद्ध असं हे आयोजन आहे। कुठल्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी होणार नाही याचीही काळजी घेण्यात आलेली आहे। एका साइडनी एंट्री तर एका साइडनी एक्झिट, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांची जम्बलिंग होणार नाही आणि व्यवस्थित अशी पार्किंग सुरळीत होईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही, या प्रकारे सगळं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे। इस्कॉन साठीचं वेगळं किचन, सर्वसामान्यांसाठीचं एक वेगळं किचन। आपल्याला माहिती आहे की जे इस्कॉनचे महाराज लोक असतात त्यांना अगदी वेगळं अन्न पदार्थ लागतं, उपवास असतो, त्यामुळे त्या पद्धतीची एक काळजी इथे घेण्यात आलेली आहे। ते वेगळं किचन इथे करण्यात आलंय। सर्वसामान्यांसाठी जेही भक्त इथे येतील त्यांच्यासाठी इथे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। मग ते कितीही संख्येत असो, पूर्ण व्यवस्था त्यांची करण्यात आली। त्यांच्यासाठीच एक वेगळं किचन, त्यांच्या जेवणासाठीची एक वेगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। त्यानंतर व्हीआयपी लोकांच्या बसण्यासाठीची एक वेगळी व्यवस्था, मंच जेवढेही पाहुणे असतील त्या सगळ्यांसाठी मंचावर बसण्याची एक वेगळी व्यवस्था, त्यानंतर व्हीआयपी एंट्रीची एक वेगळी व्यवस्था, सर्वसामान्यांसाठीची एक वेगळी व्यवस्था आणि हे सगळं शिस्तबद्ध नियोजनबद्ध सगळं आयोजन आहे। कुठल्याही प्रकारची येणाऱ्या लोकांना कुठलीही समस्या होणार नाही, त्रास होणार नाही। एकंदरीत या सर्व गोष्टीची काळजी इथे आयोजन समितीने घेतलेली आहे। आणि नक्कीच त्या दिवशीचं जसं सांगितलं की बरेच मंत्री लोक इथे येणार आहेत, म्हणजे हा कार्यक्रम अतिशय कायदा सुव्यवस्थेची कुठलीही त्या ठिकाणी अंमलबजावणी पूर्णपणे करून हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल याची काळजी आयोजन समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे। 8 तारखेला भव्य भूमिदान आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी रेवसा या गावी मालू परिवाराच्या वतीने करण्यात येतो आहे। इस्कॉन मंदिराचे, इस्कॉन संस्थेचे बरेच लोक इथे येणार आहेत आणि एकंदरीत भक्तिमय वातावरण त्या दिवशी इथे राहणार आहे। आणि या अनोख्या आणि ऐतिहासिक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण नक्कीच आपण सिटी न्यूजच्या माध्यमातून बघालच। तर एकंदरीत या आयोजनासाठी सर्व अमरावतीकरांना आयोजकांच्या वतीने निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि 8 तारखेचं हे भव्य आयोजन कसं असेल हे आपण 8 तारखेला आपल्याला माहितीच पडेल। सर्व अपडेटसाठी तुम्ही सिटी न्यूजशी जुळून राहा। आज आता इथेच थांबूया। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम म्हणजे हे भाविक मंदिर। मालू कुटुंबियांच्या पुढाकारामुळे अमरावतीला एक नवी आध्यात्मिक ओळख मिळणार आहे। 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सिटी न्यूज वर बघायला विसरू नका।